तर मुंबईचे जे अधिकृत भाजपचे उमेदवार आहेत पियुष गोयलजी, ह्यांचा काल इंटरव्ह्यू झाला आणि एका महत्त्वाच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी ह्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं स्वप्न असं आहे की मुंबईतले सगळे जे झोपडपट्ट्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि कदाचित त्यांना सॉल्ट पॅन लँड्सवर नेऊन सोडायचं. मुख्य गोष्ट हीच आहे की अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की मुंबईतल्या सगळ्याच्या झोपडपट्टी पुनर्वसनच्या योजना आहेत. काही काही ठिकाणी त्या योजना मार्गी लागलेल्या आहेत, काही काही ठिकाणी सक्सेसफुल आहेत, काही काही ठिकाणी अजून प्रक्रियेत आहेत. पण आता कुठेतरी 10 वर्ष केंद्र सरकारची होत असताना आणि ती 10 वर्ष आपल्याला पाहिजे आहेत, हुकुमशाही प्रत्येक वर्षात वाढत गेलेली आहे. हे सगळं होत असताना मुंबईला कुठेतरी खोटं बोलायचं, भूलथापा मारायच्या आणि एक ही भीतीदायक योजना, ही एकदम भयानक योजना मुंबईत आणणं आणि ही मुंबईत म्हणजे इतर सर्व शहरांमध्ये पण आणणं, हे किती धोक्यादायक आहे तुम्ही विचार करा. जे झोपडपट्टीत राहतात, जे स्लम सोसायटीजमध्ये राहतात, आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचे रोजगार हे आजूबाजूलाच असतात. नोकऱ्या असतील, स्थानिक रोजगार असतील, स्थानिक काही उद्योग असतील, ह्या सगळ्यातून त्यांना खेचून बळजबरी घ्यायचं आणि मुंबईचे जे सॉल्ट पॅन लँड्स आहेत, मिठागरं आहेत, तिथे नेऊन सोडायचं. हा प्लॅन भाजपच्या आज लोकांसमोर आलेला आहे.